दादा, रोहित पवार देखील आज बारामतीत त्यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे. काटेवाडीच्या 4 भागामध्ये ते आज संवाद साधणार आहेत मतदारांनी. सलग 3 दिवस प्रचार दौरे करणार आहेत. काय काय आपण बोलायला? हिंदू संस्कृती, भारतीय संस्कृती, महाराष्ट्र संस्कृती हीच आहे की आम्ही एकमेकाचे दुश्मन जरी असलो तर एकमेकाच्या घरी कार्य असेल सगळे मिळून भेटतो. एखाद्या वेळेस कार्य झालं की पुन्हा आपापल्या दिशेने जातो. पण लग्न आहे मोठ्या भावाच्या मुलाचं, एरवी एकमेकाचं तोंड बघत नाही. पण मोठ्या भावाला विचारता येते तर त्या वहिनीला विचारतो काही काम असेल तर सांगा, येतो करतो, झाल्या क्षणी निघून जातो. तेव्हा रोहित पवार घरामधली सुनेत्राबाईन उभे असल्यामुळे करतील, नंतर काय करतील माहित नाही. पण हे इंडियन कल्चर आहे, भारतीय संस्कृती आहे की आम्ही एकमेकाच्या नात्यांना जपलं पाहिजे. दादा, एका प्रकारचं उत्तर इथे पाहिजे जो मध्येच कट झाला होता ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं स्वप्न भाजपच्या सहकार्यानं पूर्ण होईल का? सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून त्या प्रश्न उत्तर इथे. राष्ट्रवादीची स्वतःची म्हणून या मतदारसंघामध्ये ताकद आहेच. सहयोगी पक्ष म्हणून आमचा हा युती धर्म आहे की ते त्यांच्या जीवावर विजयी होणार असले तरी सुद्धा आमचंही काही कॉन्ट्रीब्युशन, आमचाही काही सहयोग, आमचाही काही सहभाग, त्यामुळे आमच्या काम करण्याने ते विजयी होणार असतात, ते विजयी होणारच आहे. विशेषतः अजितदादांच्या जाण्याच्या पार्श्वभूमीवर हे पुन्हा एकदा भारतीय मन असं आहे की ते विरोधक पण मतदान करणार, पार्टी पण त्यांची मजबूत आहे, आमची पण काही जबाबदारी आहे. एक प्रश्न फक्त उत्तर पाहिजे रिपीटमध्ये मला की भाजपच्या सहकार्यानं सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील का पुढे? कारण जसं त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटतं की असं की राजकारणामध्ये आज काय हे सकाळी माहित नसतं, उद्या काय आज रात्री माहिती नसतं. तर तुम्ही हे जे जर तर जे काढताय त्याचं काय, ते जर तरला काय अर्थ नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.